यानंतर आपण लगेचच सर हे दोघं सुद्धा थोडेसे आपल्याला जॉईन होणार आहेत. मला वाटतं तुम्ही जी नावं घेतलीत तेच सगळे आता सर बोलायला येणार आहेत तिकडे. तर आपण आता ह्याच्या पुढचं जे लेक्चर घेतोय किंवा पॅनल डिस्कशन घेतोय त्याच्यासाठी जे आपले सगळे प्रमुख इथे आहेत त्या सगळ्यांना मी इथे आता मंचावर बोलवते. आपल्या आता नंतरच्या ह्या पॅनल डिस्कशनचा विषय रिसेंट डेव्हलपमेंट्स फॉर इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन हा विषय आहे. आणि उदय तारदाळकर ह्यांनी 2 दिवसाचा हा आपला सेमिनार करण्यासाठी जी खूप मेहनत घेतली होती ते त्याचे आता मेन अँकर आहेत. तर त्यांना मी आधी सर्वात प्रथम इथे मंचावर येण्याची विनंती करते. कन्सल्टंट आणि ट्रेनर्समधला अनुभव आहे उदय तारदाळकर यांचा. रिस्क मॅनेजमेंट, रिटेल अँड इन्स्टिट्यूशनल बिझनेस स्ट्रॅटेजी, न्यू प्रोजेक्ट्स यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इक्विटी, कमॉडिटी बुकिंग, कस्टोडियन, डिपॉझिटरी पार्टिसिपंट, रजिस्ट्रार अशा अनेक क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. NSC, NCB येथे मेंबर ऑफ ग्रीव्हन्स कमिटीमध्ये ते मेंबर आहेत. NSDL इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्टचे मेंबर ऑफ ट्रस्टी आहेत. त्यानंतर विद्यालंकार इन्स्टिट्यूट मुंबईतली एक खूप सुप्रसिद्ध अशी संस्था आहे. त्या ख्यातनाम शैक्षणिक संकुलामध्ये फॅकल्टी म्हणून काम करतात. सर्टिफाईड गोल्ड कोच आहेत. विलेपार्ले इथल्या 100 वर्ष जुन्या लोकमान्य सेवा संघ ही खूप जुनी मुंबईतली संस्था आहे प्रतिष्ठित. त्याचे ते चेअरमन आहेत. UTI सिक्युरिटीज लिमिटेडचे माजी CEO आहेत. STCI कमॉडिटीज लिमिटेडचे डायरेक्टर आहेत. टाटा कॅपिटल सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये माजी हेड ऑफ ऑपरेशन्स म्हणजे COO होते. आणि NMMI म्हणजे असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज ऑफ इंडियाचे ते CEO होते. आणि स्वतः त्यांचं शिक्षणही BCom LLB असं झालेलं आहे. तर एवढी सगळी पदं भूषवलेले उदय तारदाळकर आत्ताच्या आपल्या ह्या चर्चासत्राचे अँकर आहेत. त्यामुळे अँकरच आपल्याला एवढे प्रशिक्षित असे लाभलेत तर आपली चर्चा नक्कीच रंगणार आहे. आणि या चर्चेमध्ये जे उपस्थित आपले सगळे मान्यवर आहेत त्यांना मी आता मंचावर येण्याची विनंती करते. अमित उपाध्याय, व्हाईस प्रेसिडेंट बिझनेस डेव्हलपमेंट अँड मार्केट डेटा सेल्स ॲट NCDEX. स्वतः MBA इन फायनान्स, 20 वर्षाचा बँकिंग आणि फायनान्समधला अनुभव. इक्विटी, करन्सी आणि कमोडिटी सेगमेंटबाबतचं सखोल ज्ञान. SME MSMEची उभारणी करण्यासाठी भरपूर मदतीचा हात त्यांचा अनेक संस्थांसाठी पुढे असतो असे अमित उपाध्याय. जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया त्यांचं. मॅडम, आपण असं म्हणतो की एक महिला घरातली सुशिक्षित झाली तर ते घर अख्खं सुशिक्षित होतं. तसंच किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये आली तरी ती संपूर्ण घराला त्या क्षेत्रामध्ये आणते. आणि महिलांचं स्थानसुद्धा आता फायनान्समध्ये खूप वाढतं आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे निशा सुभाष मॅडम आहेत. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट रेग्युलेटरी ॲट NSC. कॉर्पोरेट लिस्टिंग वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. फर्ग्युसन अँड कंपनी या नामवंत कंपनीमध्ये आर्टिकलशिप केल्यानंतर NSCमध्ये त्या रुजू झाल्यात. आणि स्वतः CA असलेल्या निशा सुभाष मॅडम, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. 20 वर्षांचा अनुभव, त्यातली 18 वर्ष BSCच्या नॉर्दर्न रिजन ऑफिसचे हेड म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये काम पाहिलं आहे. दिल्ली ऑफिसच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांची महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. त्यांनी तिथे होते. IIT, IIM आणि वेगवेगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स तसंच ICAI, ICSI, SEBI अशा इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या 700हून अधिक सेमिनार्समध्ये त्यांनी लेक्चर्स दिलेली आहेत. असे राजीव गर्ग सर, स्वतः BCom MBA पुणा युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी MBA केलं आहे. तर असे राजीव गर्ग सर यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया इथे. त्यानंतर अँड रिजनल हेड SBI फंड मॅनेजमेंट लिमिटेडमध्ये 2004 पासून ते कार्यरत आहेत. 25 वर्षाचा फायनान्स क्षेत्रातला अनुभव असणारे. रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं सध्या काम पाहत आहेत. BCom, MCom, MBA, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आणि CFAचे लेवल 2 झालेले निरंजन मुजुमदार. आणि प्रशांत वगळ सर. प्रशांत वगळ 20 वर्षाशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर स्पीकर म्हणून असंख्य ठिकाणी ते गेलेले आहेत. SEBI आणि RBIच्या मेंबर ऑफ कमिटीमध्ये ते कार्यरत आहेत असे प्रशांत वगळ. तर सूत्र उदय तारदाळकर यांच्याकडे सोपवते आणि आपण लगेच या चर्चासत्राला सुरुवात करूया. मराठी, हिंदी, इंग्लिश अशा तिन्ही भाषांमध्ये घेऊया म्हणजे सगळ्यांचा फायदा होईल. आणि भाटिया सर आणि गर्ग सरांना पण त्यातलं बरंच काही समजेल. मला वाटतं त्यांना मराठी समजतं पण सगळ्यांच्या दृष्टीने आपण असं करूया. आणि शिवाय ज्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत त्यांना पण मराठीतून उत्तर देणं कठीण होईल. तुम्ही मराठीतून कोण कोण बोलणार हात वर करा. 2, 3 समजतं. निशा मॅडमना समजतं. आणि ठीक आहे, आपण त्याप्रमाणे बोलूया. माईक ठेवले तिथे.
आपण आता बरंच ऐकलं की आपले नियामक म्हणजे रेग्युलेटर सेबीनी वेगवेगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या काळामध्ये काही काही गोष्टींचा आपण त्यांनी उहापोह केला आणि 3-4 वर्षांचा जर आपण विचार केला तर स्टॉक मार्केटमध्ये बरेच धक्के बसले. म्हणजे मी आत्ताचा अदानीचा धक्का म्हणत नाही आहे, मी त्यापूर्वीचं बोलते. मग ते IL&FS असेल किंवा कार्वीसारखा एक ब्रोकर असेल, म्हणजे जे निवेशक आहेत, निवेशकों के लिए जो डेंजर पैदा हुआ था उसमें सेबी ने जो अच्छी तरह से जो स्टेप्स उठाए उसका काफ़ी फ़ायदा निवेशकों को हो गया. तो सिंस आई एम पार्ट ऑफ ग्रीवेंस रेजोल्यूशन कमिटी, जो कंप्लेंट्स मेरे पास काफ़ी आते रहते हैं, तो इस एक तरह से मैं तो ये सब लोगों को रिप्रेजेंट करता हूँ. ऐसा मुझे लगता है, शायद उसी के लिए मुझे विपिन जी ने यहाँ पे बुलाया, ऐसा मुझे लग रहा है. तो शुरुआत करते हैं पहले NSE से. निशा मैडम, रेगुलेटर का तो आपको हमेशा डायरेक्शन मिलता है, आपको ऐसे क्या स्पेसिफिक लगता है जो एक्सचेंज ने इम्प्लीमेंट किया रिसेंट डेवलपमेंट जिसका निवेशकों को ज़्यादा फायदा हो सका, बता सकती है? इंग्लिश में बता सकते हैं, चलेगा? मैं हिंदी और इंग्लिश दोनों में बोलने की कोशिश करूँगी. पहली बात तो ये है कि जो लास्ट 4 से 5 साल में बहुत सारे चेंजेस आए हैं. मोस्ट ऑफ इट ऑफ कोर्स आर रेगुलेटर सेबी हैज़ ब्रॉट अबाउट एंड दैट इज़ वेयर वी ऑल्सो लाइक टू टेक इट फॉरवर्ड. दो चीज़ें होती है. एक, जो रेगुलेटर हमको कहता है हमको करने के लिए, जो हमको मॉनिटर करना होता है, हमको इंस्पेक्ट करना होता है या हमको चीज़ें जो संभालनी पड़ती है. दूसरा वो जो हम इन्वेस्टर्स के लिए करते हैं, जो इन्वेस्टर्स अपने खुद के इन्वेस्टमेंट्स जो आप जो भी करते हैं, ट्रेडिंग करते हैं, उसको आपको कैसे ख्याल रखना है. तो एक तो ये है कि हमको क्या करना है. हम यहाँ पे ऐसा आया है कि 4 साल में इतने सारे चेंजेस लाए हैं. वे टू सी कि क्लाइंट्स के सिक्योरिटीज़ आते हैं, क्लाइंट्स को किस अकाउंट में रखने हैं, अनपेड सिक्योरिटीज़ होती है तो क्लाइंट हैंडलिंग ऑफ असेट्स, उसके लिए काफ़ी सारे चेंजेस लाए गए हैं. उसकी वजह से काफ़ी कुछ असर आया है मार्केट में. एक दूसरी चीज़ है प्लेज अनप्लेज जो मैकेनिज्म होता था, जो तरदलकर साहब कह रहे थे कि वी हैड लॉट ऑफ इश्यूज़ इन द मार्केट, जहाँ पे क्लाइंट्स इन्वेस्टर्स की सिक्योरिटीज़ उनके पास होते थे, ब्रोकर्स के पास, और उन लोग ख्याल नहीं रखते थे कि वो यूज़ हो रहे हैं कि नहीं, हम ट्रेड कर रहे हैं तो भी सिक्योरिटीज़ क्यों पड़ी हुई है. तो वो 2020 में एक चेंज लाया गया कि प्लेज मैकेनिज्म के तहत, मतलब जहाँ पे आपके स्टॉक्स जो हैं आपके डीमैट अकाउंट में ही पड़े रहेंगे और आप उसको प्लेज मैकेनिज्म के थ्रू ही प्लेज कर सकते हैं, ताकि इट डज़ नॉट गो आउट ऑफ योर अकाउंट. आपके अकाउंट से कुछ जाता है तो भी आपको OTP आता है, आपको पता रहता है कि हाँ मेरे अकाउंट से कुछ प्लेज हो रहा है. सो दिस इज़ अ बिग चेंज दैट हैज़ कम आउट फॉर द इन्वेस्टर प्रोटेक्शन. The other things, of course, very recently, I think, which WTM sir spoke about was about settlements. Almost 2011 से हम settlements हो रहे थे. मतलब where, of course, there was freedom given to the broker कि every 90 days में आपको settlement करना है. पर उसमें भी, it was कि broker को decide कि हम किस दिन settlement करेंगे. वो सब clients का एक साथ settlement नहीं करते थे. From October onwards ऐसा हुआ है कि every client is settled on one day. So of course, even there, as an investor, you can choose कि हमको monthly settlement करना है. Most of the times, हमको बोला जाता है कि आप quarterly ले लो ताकि आपको हर महीने आपको लेने की ज़रूरत ना पड़े. But monthly settlement का option भी है. So from October, which we've done, October में हुआ है, Jan में भी हमने किया है, where more than 30,000 crore has actually moved back to the investors on one single day. I think that is a big landmark change that has happened in the industry. And where investors are aware that हाँ मेरे funds पड़े हुए थे, मेरे stock पड़े हुए थे, that is coming back to you. Other than that, of course, काफ़ी सारे changes हुए हैं. See, from the exchange point of view, I think Nisha, I will cover that supposedly because I want something to the platter of BSE. Garg साहब, आप PX प्लॅटफॉर्मवर जर आपण बघितलं तर आपल्याकडे फक्त ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स ट्रेड होतात आणि इफ वी कन्सिडर ट्रेडिंग पॅटर्न, जे रिटेल इन्व्हेस्टर्स आपण म्हणतो, रिटेल इन्व्हेस्टर्स जे इक्विटी आणि करन्सीमध्ये असतात, दे आर नॉट आयडल रिटेल इन्व्हेस्टर्स इन टू ॲग्री डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. कारण की बरेच लोकांना ॲग्री डेरिव्हेटिव्ह काय ट्रेड होतात
इथे बसलेला किंवा जमलेला जेवढे लोक आहेत त्यांना हे माहीत नाही की कॉटन केकमध्ये ट्रेडिंग होतो किंवा डे टू डे बेसिसमध्ये आज आपण एवढे लोक इथे जमलो आहे, आता आपण सगळे जेवणार आहे. चना, एडिबल ऑइल, टर्मरिक, धनिया, जिरा, आपण जे डे टू डे बेसिसवरती कन्झ्युम करतो त्याची पण ट्रेडिंग होते. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस फायनान्शियल इकोसिस्टम. तर आपण त्या लोकांना सेबीच्या माध्यमातून इन्व्हेस्टर अवेअरनेसच्या माध्यमातून आम्ही एक कृषी रथ कॅम्पेन एक चालू केलं होतं 3-4 महिन्यापासून. आणि खेडगावात जाऊन आम्ही शेतकरी लोकांना थ्रू फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, थ्रू ट्रेडर्स, जे मंडीमध्ये ट्रेडर्स असतात त्यांना आम्ही शिकवतो, त्यांना आम्ही ट्रेन करतो की तुमचा डीमॅट अकाउंट कसं व्हायला पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण देतो आहे, आपल्या बाजूला सांगली मार्केट आहे. मी मागच्या महिन्यात सांगलीमध्ये होतो आणि सांगलीचा टर्मरिक हळदीचा व्यापारी तो क्रूड ऑइलमध्ये ट्रेड करत होता आणि तो म्हणत होता की माझे एवढे लॉस झाले. म्हणजे तुमचा जो बेसिक फंडामेंटल आहे तो हळदीचा आहे आणि तुम्ही ट्रेड करताय क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस. सो देर इज अ डिस्कनेक्ट बिटवीन मार्केट्स टू मार्केट. तर ॲज अन एक्सचेंज, ॲज अन NCDX आमचं काम आहे की वी रीच आउट टू रिअल पीपल ऑफ ॲग्रिकल्चर डोमेन अँड एक्सप्लेन देम व्हॉट इज हेजिंग. कारण की आपल्या सेगमेंटमध्ये देर इज नो कंपाऊंडिंग इन्व्हेस्टमेंट विच कॅन हॅपन ऑन ॲग्री डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. बट डेफिनेटली देर आर रोल ओव्हर्स विच कॅन हॅपन फ्रॉम वन सीझन टू अनदर. ऑफ सीझनमध्ये काय प्राइजेस असतात, सीझनमध्ये काय प्राइजेस असतात आणि हाऊ दी प्राइजेस ऑफ कमोडिटी डेरिव्हेटिव्ज व्हेरीज बिकॉज ऑफ डिमांड अँड सप्लाय, बिकॉज ऑफ व्हेरियस गव्हर्नमेंट पॉलिसीज. ते आम्ही त्यांना पास करून त्यांना आम्ही एज्युकेट करायचा प्रयत्न धन्यवाद. करतो. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडच्या सगळ्या स्टुडंट्सना पण एक संदेश आहे याच्यातून की ज्याचा तुमच्याशी काही संबंध नाही, अशा क्रूडमध्ये वगैरे तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये जे खेळता असं म्हणतो ते तुम्ही अवॉइड करायला पाहिजे, कारण ती इन्व्हेस्टमेंट नाही आहे. आणि आता याने अगदी बरोबर एक शब्द वापरला, हेजिंग. तर हेजिंगसाठी कमॉडिटीज मार्केट आहे आणि त्याचा वापर कसा चांगला, म्हणजे करन्सीमध्ये असेल, मेटलमध्ये असेल, कुठेही असेल. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने आपण ज्या नको असलेल्या प्रॉडक्ट्समध्ये जातो आणि मग आपल्याला लॉस होतो आणि मग आपण सरांकडे प्रश्न टाकतो की असं का झालं. तर आपणच जो गुंतवणूकदार आहे त्यांनी समजूनदार राहिलं पाहिजे आणि कुठे जायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न परत प्रशांतजीने आहे. आता एकतर डिपॉझिटरीमध्ये जी अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही किती एन्श्युअर केलं की प्रत्येक ठिकाणी नॉमिनेशन आहे किंवा त्याने एक्सरसाइज केलं आहे, काही तुमच्याकडे डेटा आहे? कारण पुढचा प्रश्न मला निशा मॅडमना विचारायचा आहे या डेडलाईनबद्दल. नॉमिनेशन आलेलं नाही आहे आणि कन्सिडरिंग की आता डेडलाईन जवळ येते, आम्ही एक महत्त्वाची योजना हाती घेतली आहे. आम्ही एक वेबसाईट बनवलं आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन इन्व्हेस्टर त्यांचे डीमॅट अकाउंट डिटेल टाकून OTP देऊन साईन करून नॉमिनेशन देऊ शकता. आधी हा प्रकार होता की तुम्हाला DPकडे पर्सनली जावं लागायचं, फॉर्म भरावा लागायचा आणि मग DP चेक करून त्याच्यानंतर नॉमिनेशन यायचं. आता कंप्लीट डिजिटल नॉमिनेशन आम्ही दिलेलं आहे, त्यामुळे काही हजार नॉमिनेशन पर डे आम्हाला आता यायला लागलेली आहेत. तर त्यामुळे आम्हाला खात्री आहे की उरलेला जो काही 1-2 महिन्याचा पिरियड आहे त्या वेळामध्ये बऱ्याचशा अकाउंटमध्ये नॉमिनेशन येऊ शकतं. छान. आपल्याकडे किती जणांचे डीमॅट अकाउंट आहेत? सगळ्यांचे नॉमिनेशन केलं आहे का? कोणी केलं नाही आहे? पॅन नंबरवरून चेक करू शकता ना, आधीच सांगतो. सगळ्यांनी केलं नॉमिनेशन? छान, अशी गोष्टच पाहिजे. आणि नेक्स्ट क्वेश्चन निशा मॅम फॉर यू. what campaign you have really started through Sun comes, and we are not looking that somebody says I don't need nomination. No, we don't want that category, because we have seen in earlier era, especially in the physical era, गर्ग साहब को पता है कि कितने शेयर सर्टिफिकेट डीमैट ही नहीं हो पाए, और वो जो अनलॉक्ड है जो वेल्थ, तो वी शुड नॉट हैव दैट अनलॉक काइंड ऑफ वेल्थ. तो फ्रॉम दैट एंगल व्हाट एक्सचेंज इज डूइंग? So, in our case, the brokers are required to do this campaign. So, in the last year, of course, there is one other than nomination. The other campaign also is linking of Aadhaar to your PAN account. उसका भी deadline is March 31st. और उसमें भी all the clients are required to ensure that आप आपकी accounts link कर रहे हैं. तो ये दोनों चीज़ों के लिए वो, because ये अगेन ये भी है कि अगर आपका पैन इज़ नॉट लिंक टू आधार, देन अगेन योर अकाउंट डज नॉट बिकम इज़ नॉट कंसिडर्ड रेलिवेंट. बिकॉज अगेन वी सेइंग कि पैन अगर लिंक नहीं है, लाइक 2007 से पैन हैज़ बिकम मैंडेटरी इन ऑल अकाउंट्स. नाउ वी सेइंग अगर वो लिंक नहीं है तो वो भी प्रॉब्लम है. सो बोथ दीज कैंपेन्स आर इन फैक्ट, सर, वन मोर थिंग आई वुड लाइक टू से इज़, आई थिंक द स्टेप दैट वी
market took last year a big step where we made it mandatory to have mobile number and email accounts, email addresses in the account. पहले ये दोनों mandatory नहीं थे. So काफ़ी सारी जो problems हो रहे थे where we had to, हमको investors को बताना पड़ता है on a daily basis. आपके accounts में जब trades होते हैं, हम आपको weekly balances देते हैं, आपको ये सब आपके accounts में आते हैं, आपको email account में आता है, आपके mobile में हम ये information भेजते हैं. So this was not mandatory. This has become a mandate from last year, and I think that has been a big success for the market where now people are able to see it. काफ़ी सारे जो हमको complaints आते हैं लास्ट ईयर, हम जैसे हमने डिफ़ॉल्ट्स के बारे में बात की, हमको क्लाइंट्स आके बोलते हैं हाँ हमको मैसेज आ रहे थे पर हम देख नहीं रहे थे. आपको जो ये मैसेजेस आ रहे हैं आप लोग देखते क्यों नहीं है? दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट. जो दो पार्ट्स हैं, हम जो एक्सचेंजेस को हमको करना है, जो हमको ब्रोकर इंस्पेक्ट करना है, हमको करना है, बट आप जब आपका अकाउंट रखते हैं, आपको जैसे आपका अकाउंट आपको देखना है कि आपके अकाउंट में क्या हो रहा है. जैसे आप आपके बैंक में देखते रहते हैं कि हाँ मेरे पास ये पैसे पड़े हैं, आप लोगों ने एक बार किसी को पैसे दे दिए, आप उसके बाद क्यों नहीं देखते कि क्या हो रहा है. हमारा प्रॉब्लम ये होता है कि पीपल थिंक कि हाँ चलो हमने आई थिंक द वेरी गुड एग्जाम्पल दैट गर्ग साहब गेव इज़, अब भाजी वाले के साथ हम वहाँ पे हम लोग जाके उसके साथ बोलेंगे कि हम 5 रुपये 10 रुपये देंगे नहीं, पर लोगों को हम ऐसे ही दे देते हैं. हमारे पास ऐसे केसेस आते हैं 50 लाख 1 करोड़ ऐसे ही लोग दे देते हैं कि हाँ आप हमको 18% रिटर्न देंगे. 18% रिटर्न अगर आता है, आप आज के दिन के प्लीज़ वी सॉ द रिटर्न्स चार्ट ओवर सो मेनी ईयर्स. वी नो कि कितना टाइप कैसे रिटर्न होता है. अगर 18% आपको कोई प्रॉमिस कर रहा है, प्लीज़ आप आँख खोल के इन्वेस्ट कीजिए. प्लीज़ देखिए कोई ऐसे इन्वेस्टमेंट्स नहीं होते हैं, और ऐसे होते हो प्लीज़ टेक केयर. डोंट शेयर योर पासवर्ड्स विद एनीवन कि आप कोई हमारे लिए ट्रेडिंग करेगा. अच्छा, ये डिफ़ॉल्ट के बारे में आपने बताया. मेरा क्वेश्चन अगेन द अदर एक्सचेंज को जाएगा, BSE को. मतलब इट्स अ पार्ट ऑफ द बिजनेस, बट जो भी एक मेजर डिफ़ॉल्ट हो गए तो ऐसे पता चला कि जो फंड्स या तो नॉट जस्ट फंड बट सिक्योरिटीज़ जो 3 समय से भी ज़्यादा समय से ब्रोकर के पास पड़ी थी, उनके लिए कोई रिकोर्स नहीं आया. ऐसा मुझे मार्केट से समझ में आया. काफ़ी लोगों ने जो मेरे पास कंप्लेंट की, निजी व्यक्ति कि मैंने 8 साल से ब्रोकर के पास फंड रखे थे और जब भी डिफ़ॉल्ट कमेटी के पास गया तो मुझे वो पैसे नहीं मिले. तो वो हिसाब से आप सब इन्वेस्टर को क्या बताना चाहेंगे? अभी हमने जो क्वार्टरली फ्लशिंग और मंथली फ्लशिंग का तो जिक्र किया कि वो करना ही चाहिए, तो उसके बारे में आप क्या बता सकते कि हर इन्वेस्टर उससे बेसिकली प्रोटेक्टेड रहे, कि एक तो वो इंश्योर करे कि अपने फंड्स अपने पास आए और ऐसे कोई धोखा नहीं आए. में क्वार्टरली सारा फंड और सिक्योरिटी सेटल हो रही है, कंटिन्यू SMS ईमेल सब जा रहे हैं. जिस पर्टिकुलर केस की आप डिफ़ॉल्ट की बात कर रहे हैं, उस टाइम तक रेगुलेशन कुछ अलग लाइन पे थे. करेक्ट. और कंटिन्यू उसमें लोग देखते नहीं थे. पैसा और आपको आपका चेक करना है. कंटिन्यू ईमेल आती है, SMS आता है, ब्रोकर से अलग आता है, एक्सचेंज से अलग आता है, डिपॉजिटरी से अलग आता है. 3 लेवल का SMS आ रहा है, 3 लेवल के ईमेल्स आ रहे हैं. ये आपका डेबिट हुआ है, ये क्रेडिट हुआ है, तो आपको कंटिन्यू चेक करना है. इसके बावजूद भी उस केस का जो आप रेफ़र कर रहे हैं, उसमें भी जितने जेन्युइन क्लेम थे सारे आर्बिट्रेशन में पास हुए हैं. जो प्रूव कर पाए, जिनके पास कॉन्ट्रैक्ट नोट्स थे, बिल थे, बैंक्स के स्टेटमेंट थे, पेमेंट दिया है, क्या दिया है. सिर्फ उन लोगों का नहीं हो पाया जिन्होंने ट्रेडिंग की कुछ क्लैरिटी नहीं थी क्या है. अब ट्रेडिंग के ट्रेड्स करे हुए हैं, ब्रोकर ने क्लाइंट डिनाई कर रहे नहीं हुए, उसका कोई मैकेनिज्म नहीं है कि आपने इंस्ट्रक्ट किया था इंट्राडे ट्रेडिंग के, नहीं, ब्रोकर ने उसमें लॉस दिखाया हुआ है, क्लाइंट डिनाई कर रहा है. वो कुछ बहुत ही लिमिटेड डिस्प्यूटेड केस बचे हैं, बट ज़्यादातर में सिक्योरिटीज़ के अगेंस्ट जो क्लेम था वो सारे सेटल्ड हुए. शुक्रिया. पुढचा प्रश्न, म्युच्युअल फंड इंडस्ट्री पण एका मोठ्या इव्होल्युशनमध्ये गेली आहे गेल्या पिरियडमध्ये, आणि आता SIPच्या माध्यमातून आपण बघतो जवळजवळ 13 ते 14 हजार करोड दर महिन्याला येत आहेत. म्हणजे या सगळ्या निवेशकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला आहे, तरी पण बाजारामध्ये काही झटके आपल्याला बसत असतात. जसं इन्सायडर ट्रेडिंगचा एक मोठा मामला होता, त्याच्यावरती आता सेबीने जे निर्बंध घातले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? होत गेला तशा रेग्युलेशनने सुद्धा त्या गोष्टी बऱ्यापैकी सांभाळण्यात आल्या. जसं काही 1-2 वर्षांपूर्वी आपण डेट मार्केटमध्ये पण भरपूर मोठा टेम्पल्टन ॲक्सिडेंट बघितलेला. पण त्याच्यानंतर काय झालं की इव्हॉल्युशन आलं. एक रेग्युलेटरने पूर्वी आम्हाला रिस्कोमीटर सांगितलेलं, पण रिस्कोमीटरच्या सुद्धा एक स्टेप पुढे जाऊन एक पोटेन्शियल रिस्क क्लास मॅट्रिक्स म्हणून एक निर्माण केलं. रिस्कोमीटरमध्ये काय व्हायचं की इन्व्हेस्टरला समजून यायचं की मी आज माझा पोर्टफोलिओ काय रिस्कचा आहे, पण त्यांना हे समजून यायचं नाही की ह्या पोर्टफोलिओमध्ये मी किती रिस्क घेऊ शकतो. तो आता या गोष्टी इव्हॉल्व झाल्यामुळे सगळ्या गोष्टींना लिमिटसुद्धा आल्या. म्हणजे प्रत्येकी एका
इश्युअरसाठी मी माझ्या AUMचे किती % लेंड करू शकतो, एका बिझनेस ग्रुपसाठी मी किती लेंड करू शकतो. तर हे सगळे डिस्क्लोजरी नॉर्म आले. फंड parameters आहेत. भरपूर पॅरामीटर्स झाले. फंड मॅनेजर्स सुद्धा आता प्रत्येक गोष्ट जे काय फंड मॅनेजर्स बोलतात, जे काय त्यांचे डिस्कशन्स होतात, एव्हरीथिंग गेट्स रेकॉर्डेड. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चेक्स अँड मॅचेस हे सगळीकडे आता जास्त स्ट्रिंजंट झाले. सो त्यामुळे ह्या गोष्टी होण्याची आता शक्यता बऱ्यापैकी कमी व्हायला लागली. आता आपण नेहमी कॅश बद्दल बोलतो. सगळ्यांना कॅश म्हणजे काय माहिती आहे? CAS माहिती आहे? कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट माहिती आहे का? जे डिपॉझिटरीकडून येतं. तर कॅशच्या बाबतीत मला एक तुम्हाला परत प्रश्न विचारायचा आहे की कित्येक म्युच्युअल फंडच्या स्कीम्स ते अजूनसुद्धा डीमॅटच्या माध्यमातून होत नाहीत आणि त्या अजूनही फिजिकल माध्यमातून होतात. मग तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून काय करता यासाठी? कारण शेवटी काय बिझनेस मिळण्याकडे कल असतो आणि त्या क्लायंटचं डिमॅट अकाउंट असतं. तरी पण असे कित्येक केसेस आहेत की डिमॅट अकाउंट असताना सुद्धा फिजिकल मोडमध्ये, SIP पण फिजिकल मोडमध्ये आहेत. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय करताय? नाही, ह्याच्यावरती कसं आहे की म्युच्युअल फंडचा जो सर product एक असतो, मैं आपको बता दूं इसमें हमारे पास कैश का सिस्टम है. तो हर निवेश जो हमारा होता है वो डीमैट से हो सकता है, जैसे म्यूचुअल फंड यूनिट्स का. फिर भी ऐसे काफ़ी डिस्ट्रीब्यूटर है जो सिप भी करते हैं फिजिकल माध्यम से और उनका वो रिफ्लेक्ट डीमैट अकाउंट में नहीं होता है, कैश में आता है. अगर आप इनको पूछो तो कई लोगों को कैश पता ही नहीं है, मेल आता है देखते नहीं है. तो म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर ने इसके ऊपर कुछ करना चाहिए कि कंपल्सरी डीमैट में ही देना चाहिए. उसके बारे में आप मेरे को बताओ, काय करता तुम्ही? म्युच्युअल फंड प्रोडक्ट आज इन्व्हेस्टरसाठी म्हणजे तुम्ही एकदम डोंट से दैट दिस इज अ नाही, चॉइस. नाही, 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 नाही. It इन is- द इंटरेस्ट ऑफ द इन्व्हेस्टर यू एन्श्योर दैट इट इज इन डीमैट फॉर्म. दैट इज माय इंटेंशन. म्युच्युअल फंड हा जो प्रोडक्ट आहे ना, हा एकदम कॉमन मॅनसाठी. म्हणजे ह्याच्यासाठी असं बंधन नाही आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपल्याकडे डिमॅट अकाउंट असलंच पाहिजे ॲग्री म्हणून. ॲग्री. पण डीमॅट अकाउंट असणं हे किती महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे. So, आता म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला पुढे जाऊन परत ट्रान्समिशन मध्ये प्रॉब्लेम नकोय, त्यासाठी ते पाहिजे डीमॅट. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा दोन्ही ऑप्शन असतात. जर इन्व्हेस्टरने आपले डीमॅट अकाउंट डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन केलं आणि सांगितलं की मला ही माझी इन्व्हेस्टमेंट माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये हवे, तर ती त्यांच्या डीमॅट अकाउंटमध्येच जाणार. पण जर इन्व्हेस्टरने आपले डीमॅट डिटेल नाही दिले आणि मला फिजिकल मोड थ्रूच इन्व्हेस्ट करायचं ऑप्शन मागितलं तर ते फिजिकल मोड थ्रू जाणार. तर हा सर्वस्वी जेव्हा इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात त्यावेळी त्यांनी घ्यायचा कॉल आहे. कारण म्युच्युअल फंड आपल्याला डीमॅट आणि नॉन डीमॅट दोन्ही ऑप्शन अवेलेबल करून देतो. म्युच्युअल फंड देतात बरोबर आहे, पण माझा तोच प्रश्न होता की फॉर सेफ्टी ऑफ इन्व्हेस्टर्स तुमचा तो ॲटिट्यूड पाहिजे. नाहीतर ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट आहे त्यांनी यापुढे जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना डीमॅट मध्ये करावा अशी मागणी फंड हाऊसकडे करावी. ॲज अ डिस्ट्रीब्युटर यू शुड गो वन स्टेप अहेड दॅट इफ यू हॅव डीमॅट अकाउंट इन्सिस्ट दॅट यू मस्ट टेक इट इन डीमॅट फॉर्म दॅन इन फिजिकल. कारण ऑप्शन दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत इन्व्हेस्टरसाठी. ट्रान्समिशन विल बी कंटिन्युअस हेडेक इफ इट इज नॉट इन डीमॅट अकाउंट. कारण त्यांना माहितीच नसतं की आता मेल येतो आणि पोस्ट डिसीज ऑफ द पर्सन कोणाला कळणार. हा एक इश्यू आहे. पुढचा प्रश्न आता तुमच्याकडे येतो. असं बरंच म्हणतात की कमॉडिटीज मार्केट जे आहे त्याच्यामुळे भाव वाढतात आणि सगळे कंप्लेंट करतात की काही कमॉडिटीज ज्या डेरिव्हेटिव्समध्ये आहेत त्यामुळे भाव वाढले आणि त्याचा तोटा हा सामान्य माणसाला होतो आणि त्यामुळे कधी कधी हा निर्णय राजकीय पण असू शकतो की काही काही कमॉडिटीज त्या काढून टाकल्या जातात डेरिव्हेटिव्हमधून. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टरना काय सांगाल? ऑब्वियसली आता गर्ग सर आणि भाटिया साहेब नाही ते अँड जेव्हा एखाद्या कमॉडिटी सस्पेंड होतो त्याचा इकोसिस्टमवरती खूप परिणाम होतो. कारण की जेव्हा एक नवीन कमॉडिटी वी लुक ॲट ॲज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, त्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटला लॉन्च करून त्याचा मागे जी मेहनत लागते पूर्ण इकोसिस्टमची, प्रोडक्ट ॲडवायझरी कमिटी असतात, त्याच्यामध्ये बायर्स असतात, सेलर्स असतात, ट्रेडर्स असतात, इम्पोर्टर एक्सपोर्टर, ट्रेड बॉडीज असोसिएशन्स असतात आणि एक्सचेंज आणि इकोसिस्टमची जी मेहनत असते. फॉर एक्झाम्पल चना प्रोडक्ट 2017मध्ये बॅन होऊन परत रिलॉन्च झाला होता NCDX प्लॅटफॉर्मवरती आणि मागच्या वर्षी परत चना सस्पेंड झाला बिकॉज ऑफ स्टेटमेंट सेईंग की स्पेक्युलेटिव्ह पोझिशन्समुळे याचा फायदा कोणाला होतो? कोणाला फायदा होत नाही. जेव्हा शेअर्सची प्राईस वाढते
त्याचा फायदा कोणाला होतो? कोणाला एकानं नुकसान होतं, एकाला फायदा होतो. So somebody who is on the long side is always on the beneficial, and somebody who is on the short side will always be on the loser side. ही एक गोष्ट झाली. पण एक गोष्ट झाली. आता इथे बसलेले लोक वी आर ऍक्च्युली कन्झ्युमिंग चणा. राईट. मग त्याच्यामध्ये आपला काय ॲटिट्यूड असला पाहिजे? म्हणजे ते कंटिन्यू व्हायला पाहिजे की व्हायला नाही पाहिजे? कंटिन्यू व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. चना आणि मस्टर्ड, सरसो, स्पेशली महाराष्ट्रामध्ये चनाचे जे शेतकरी होते, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, सेबी आणि NCDXने मिळून आम्ही एक स्कीम लॉन्च केली होती जिथे ऑप्शन्समध्ये, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ दिस ऑडियन्स आर वेल वर्स्ड विथ ऑप्शन्स, बट तुम्हाला सांगून इच्छितो की शेतकरी NCDX प्लॅटफॉर्मवरती पुट ऑप्शन बाय करून आणि मग आपली शेतीची गुंतवणूक करायचे. ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतोय. ॲट द टाईम ऑफ सोईंग चना अँड मस्टर्ड सीड, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपण चनाची सोईंग करतो त्यावेळेला त्यांनी पुट ऑप्शन बाय केलं 4500 स्ट्राईक प्राईसचा, एक प्रीमियम देऊन, आणि ते प्रीमियम दॅट वॉज पेड बाय सेबी ड्युरिंग दॅट स्कीम. आणि शेतकरी आपला सोईंग आणि आपली जी फार्मिंग ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये तो गुंतवणूक करतो. ॲज अ प्रोड्युसर ऑफ द कमोडिटी, माय बिगेस्ट रिस्क इज ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग if the price of the chana goes down to 4,000 rupees, because consumption of the chana is there for 12 months and production is only season to season. So जेव्हा सीझन येते तेव्हा शेतकरीला आपला माल विकायचं असतं, कारण की त्याला ते माल विकून आपलं घर चालवायचं असतं, त्याला कर्ज फेडायचं असतं किंवा पैशाची गुंतवणूक करायची असते. So there is supply in the market. Definitely, currency and commodity markets are purely dependent on demand and supply. Supply वाढली की प्राईसमध्ये फॉल येतो, and this is the risk for farmers. तर शेतकरी तो पुट ऑप्शन राईट करून त्याने 5,000चा जर पुट ऑप्शन राईट केला, तो निवांत तो आपला करतो, आणि ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग जेव्हा मार्च किंवा एप्रिल एक्सपायरी त्याने जे पुट ऑप्शन बाय केलं आहे त्यावेळेला, हार्वेस्टिंगचा वेळेला जर मंडीमध्ये 5,000चा वर प्राईस असेल तर शेतकरी मार्केटमध्ये जाऊन आपला फिजिकल डिलिव्हरी देतो, अँड इफ द प्राईस इज बिलो 5,000 रुपीज स्ट्राईक प्राईस, तो येऊन आपल्या राईट इथे एक्सरसाइज करतो. तो एक बेनिफिट आहे. बरोबर. याची एक मला आठवण झाली की काही म्हणजे एक जवळजवळ 20 ते 22 वर्षापूर्वी, त्याच्यापेक्षाही जास्ती असेल, कांद्याचा भाव 100 रुपये झाला होता. आठवते कोणाला? आणि तेव्हा असं म्हटलं की कांदा न खाताच डोळ्यात पाणी आलं, असं झालं. विदाउट कटिंग द ओनियन यू हॅड टिअर्स इन युअर आईज. तर तेव्हा पण असंच सांगितलं होतं की तेव्हा आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह मार्केट सुरूच झालं नव्हतं त्या काळामध्ये. तर डेरिव्हेटिव्ह मार्केट जर असेल तर डेरिव्हेटिव्ह मार्केट ही जी प्राईस फ्लक्च्युएशन आहे त्याला कंट्रोल करते. म्हणजे हा एक फायदा असतो जो निवेशकांनी जाणला पाहिजे. आपल्याला किती वेळ आहे शिवानी मॅडम? पुढचा प्रश्न घेऊ शकतो ना? एक प्रश्न आपण घेऊया, दो एक्सचेंज रिलेटेड आहे. देर आर सम कंप्लेंट्स, म्हणजे मराठीमध्ये पण सांगतो की काही अशा कंप्लेंट आल्यात की इन्व्हेस्टरचा जो मोबाईल नंबर आहे तो क्लोनिंग होतो. क्लोनिंग तुम्हाला, मला वाटतं यंग जनरेशनला क्लोनिंग म्हणजे काय माहिती आहे. म्हणजे ब्रोकरला फोन असा येतो की तो त्याच मोबाईलवरून आला आहे, आणि चांगले स्टॉक विकले जातात आणि इलिक्विड स्टॉक बाय केले जातात. You got the question, no? That cloning of phone. So anything that you found on this, because that is again from the security angle, what measures as an exchange or maybe even the police must be involved in this? वो एक 2FA होता है, 2 फैक्टर ऑथेंटिकेशन. सो वन जो 2 फैक्टर ऑथेंटिकेशन ऐसा होता है कि उसमें एक डायनेमिक OTP होता है जो इन्वेस्टर को उस टाइम पे आपके अकाउंट में कोई लॉगिन करे तो यू हैव टू गिव इट. तो उस ऐसा है कि उस अगर समझो कहीं पे हैकिंग होती है या आपका कोई जो डेटा है जो ब्रोकर के पास होता है, ट्रेडिंग अकाउंट में होता है, डीमैट अकाउंट में होता है, अगर वो किसी के पास भी जाता है तो भी लास्ट जो सेकंड फैक्टर है वो आपके पास होना चाहिए, जो डायनामिक फैक्टर होता है. उस पर अगर वो होगा तो उससे आपके अकाउंट को कोई हैक नहीं कर पाएगा. बट फिर भी वी इवन रिसेंटली, अभी 2 महीने पहले भी हमारे पास ऐसा इंसिडेंट हुआ है वेयर वन ऑफ द अकाउंट्स में किसी ने जाके ये हैक किया है. तो उसके लिए देर आर हम सिस्टम्स डले हुए हैं, मतलब साइबर सिक्योरिटी रेजिलियंस इज़ रिक्वायर्ड. वे मतलब सेबी ने ऐसे रूल्स डाल रखे हैं कि ब्रोकर को साइबर सिक्योरिटी रेजिलियंस करना है, उसका ऑडिट होता है. एक टेक्निकल में बोलूँ, हाँ, VAPT, वल्नरेबिलिटी, मतलब जो देखा जाता है कि कितना लोग उनके वेबसाइट को हैक कर सकते हैं.
नाउ ऑफ कोर्स अभी सेबी हैज़ एक्चुअली गॉन एक स्टेप आगे टू से कि अगर ब्रोकर के सिस्टम में भी कुछ प्रॉब्लम होता है तो हम भी वहाँ आके इन्वेस्टर्स के लिए वी विल ट्राई एंड सी दैट कुछ ग्लिच वहाँ पे भी होता है तो वी विल स्टेप इन एंड डू दैट. बट अदर देन दैट हमको अपने अकाउंट्स के लिए वी हैव टू इंश्योर दैट 2FA है तो हमारे पास जो दूसरा वाला जो फैक्टर है द डायनेमिक फैक्टर वी आर इन कंट्रोल. अपने अकाउंट में कोई आता है तो प्लीज़ डू नॉट शेयर योर OTP. इसमें वो आपको क्लोनिंग जो सबको- होता है अगर कोई आपको पूछता है आपका OTP आपका पासवर्ड किसी को शेयर नहीं करना है. काफ़ी बार ऐसा होता है ये खाली ट्रेडिंग अकाउंट के लिए नहीं आपके बैंक अकाउंट्स के लिए डीमैट अकाउंट के लिए लोगों को पता ही नहीं रहता है आपका ध्यान नहीं होता है. कोई आपको फ़ोन करके पूछता है अरे ये ना आपको यहाँ पे ट्रांसफ़र करना है. ये सब कॉल्स ऐसे ही होते हैं. आपने वो मूवी या सीरीज़ देखी होगी जनतारा लाइक वहाँ पे लोगों ने बड़े बड़े सेटअप कर रखे हैं लोगों को इस तरफ फंसाने के लिए. सो प्लीज़ बी केयरफुल. आपके जो भी अकाउंट्स में आप जहाँ पे काफ़ी सारा पूंजी रखते हैं ऐसा मत कीजिए कि उसको आप एक्सपोज कर रहे हैं कि हर कोई आके वहाँ पे वो अकाउंट को OTP is most OTP इज important. इम्पॉर्टेंट एंड डो नॉट शेयर इट. आपको कोई फ़ोन करके भी पूछ रहा है प्लीज़. लोग झांसे में आ जाते हैं. लोगों का ध्यान नहीं होता है कि कोई पूछ रहा है वो अच्छी आवाज़ में प्यार से कोई पूछता है तो आपको ध्यान नहीं होता है कि आप क्या बता रहे हैं. आप सो वो बहुत इंपॉर्टेंट है आज के दिन पे. दिस इज़ वन ऑफ द बिगर इशूज दैट वी आर फेसिंग वेयर पीपल. आई थिंक राजीव जी का कुछ कहना है इसके बारे में बताइए. अकाउंट्स में ये हो रहा है जो OTP 2-वे ऑथेंटिक. ऑफलाइन भी बहुत प्रॉब्लम हुई है. ये कॉल एंड ट्रेड डेस्क में भी बहुत इशू हैं. ज़्यादातर जब मैं दिल्ली पोस्टर था तो 10-12 केस लाइन में आए थे. ये जब ये हुआ था कि मेरे डीलर के पास फ़ोन आया कि मैं सो एंड सो बोल रहा हूँ मेरा ये टॉप स्क्रिप्ट जो है रिलायंस LNT इन्फोसिस ये बेच दे. और illiquid इसके buy अगेंस्ट करो. कहाँ कोई बकवास कोई बिल्कुल Illiquid stock, लोअर हाँ. सर्किट पे इलिक्विड स्टॉक है ये खरीद लो. तो उसमें फिर फाइनली ये हो रहा है कि सम वे जब डिटेल इन्वेस्टिगेशन पुलिस तक गया इकोनॉमिक ऑफेंस तक भी गया इट्स ब्रोकर के एंड पे डीलर का ही कुछ स्टेटस कॉम्प्रोमाइज़ था तो पुलिस में फाइनली टूटा. तो आपको अकाउंट रखना. उस केस में हमने ये एडवाइस किया था क्लाइंट को जब शाम को कंफर्मेशन आई कि ब्रोकर का आपका ये बाय हुआ है ये सेल हुआ है तो बोला मैंने तो बोला ही नहीं है करने के लिए. मेरे को तो आपके नंबर से फ़ोन आया था. तो इमीडिएट हमने शाम को FIR फाइल कराई. तो पुलिस से अगर इंस्ट्रक्शन आती है तो पे आउट हमने हेल्ड करा दिया. तो उसका पे आउट हेल्ड करा के फिर दोनों पार्टियाँ अटक जाती हैं. फाइनली कॉम्प्रोमाइज़ होकर डिटेल बाहर आती है फॉल्ट पे. चलो अच्छा कुछ तो solution ऐसी आ कंडीशन रहा है. हो तो आप इमीडिएट आपको FIR फाइल करनी है और स्टेशन से आपको इंस्ट्रक्शन लेना है एक्सचेंज और अभी तो क्लियरिंग कॉर्पोरेशन हो गया टू स्टॉप द पे आउट. तो freeze, उसमें डिले नहीं करना payout क्योंकि freeze अभी हो जाता है. सेटलमेंट T+1 हो गया है. हाँ. तो T1 हो गया तो हमारे पास शाम को अगर 7-8 बजे तक मैक्सिमम आप देंगे तब हम होल्ड कर पाएंगे. अगर आप अगले दिन दोपहर को जागेंगे कि मैं तो कल देखा तब तक पे आउट हो चुका होगा. चर्चासत्राचा विषयच होता रिसेंट डेव्हलपमेंट फॉर इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन. कारण आता आपण तंत्रज्ञानाचा वापर इतका करू लागलोय आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये की जसे त्याचे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत. तर त्या तोट्यांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते तोटे काय आहेत आणि त्याच्याकडे आपण लक्ष कसं ठेवायला हवं याबद्दलचं सगळ्याच मार्केटबद्दलचं आपले प्रिकॉशन्स आपल्याला ह्या सगळ्यांनी दिल्या त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार. आणि तुमचं पण आम्ही स्वागत करतोय कोल्हापूरचा गूळ आणि टॉवेलचा बुके देऊन. तर आपण या पाचवी Madam, I जणांचं just want to add one word to all the investors on behalf of all the exchanges also. NSDEX, SBI म्युच्युअल फंड, NSDL, MCX, BCI, NC म्हणून आपल्याकडे उपस्थित होते. आणि या सगळ्या 7ही संस्थांचा आपल्याला हा कार्यक्रम आणि नॉलेज पार्टनर अशा भूमिकांमधून ह्या सगळेजण आपल्याबरोबर या आणि एक सन्मान चिन्हसुद्धा आपण एक आठवण म्हणून आपल्या कार्यक्रमाची आपण देतो. आपले KIAचे सगळे